Hello students, yesterday we have completed the practice set 2.5. Today we are going to start that is practice set 2.6. In that practice set, it only theory examples. All the theory examples, 10 examples. मी आता याच्यावर इथं बोर्डवरती एक्झाम्पल्स मांडणार नाही आहे. आय विल ओनली रीड. मी फक्त वाचणार आणि त्याचे आन्सर्स इथं मांडतो. तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहाल तेव्हा बुकमधली एक्झाम्पल्स लिहून घ्या आणि आन्सर त्याच्याखाली मांडा. पहिला क्वेश्चन काय पहा. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Find their present age. Find her present age. आता प्रगती नावाची मुलगी आहे, तिचं 2 वर्षापूर्वीचं वय 2 years ago आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एज बिफोर 2 year अँड आफ्टर 3 year यांची मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट आहे 84. मग आता सुरुवातीला काय करणार. प्रगतीज लेट सपोज प्रगतीज प्रेझेंट एज सुरुवातीच एज एक्स इयर्स म्हणजे सध्याचं वय तिचं एक्स वर्षे आहे असं आपण सपोज करायचं. बिफोर देअरफॉर एज बिफोर 2 years इक्वल टू एक्स मायनस 2. 2 वर्षाच्या अगोदर म्हटलं की 2 वर्ष कमी करायची. इयर्स एज आफ्टर 3 years. 3 years म्हटलं की काय करायचं. आफ्टर म्हणलं की प्लस करायचं. समजलं काय 3 गोष्टी. आफ्टर म्हटलं की प्लस करायचं, बिफोर म्हटलं की ॲगो किंवा बिफोर म्हटलं की मायनस करायचं. ह्यांचा प्रोडक्ट त्यांच्या कंडिशन बाय कंडिशन काय दिले. बाय कंडिशन प्रोडक्ट 84 ह्या दोघांचा प्रोडक्ट मीन्स एक्स मायनस 2 एक्स प्लस 3 इक्वल टू 84 असं कंडिशन दिलेलं आहे. आणि तुम्हाला आन्सर फक्त एक्स आन्सर फाइंड करायचं. एक्स आन्सर फाइंड केलं की तिचं प्रेझेंट एज तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर कसं पहा. मल्टिप्लिकेशन करू. एक्स स्क्वेअर एक्स इंटू 3x मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x मायनस 2 इंटू 3 मायनस 6 आणि हा 84 इकडे मायनस घेऊ इक्वल टू 0 होईल. पहा इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर minus plus 3x minus 2x is plus x minus 84 minus 6 minus 90 आलं का. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करूया. आन्सर मिळेल हे पहा 9 10 जा और 10 9 जा 10 90 90. ठीक आहे. बिगरचं साइन मिडलचं साइन बिगरला त्याच्या ऑपोजिट स्मॉलरला. हे आपण इकडे असं करतो 90x स्क्वेअर आणि त्याची स्प्लिट आपण 9 10 90 की नाही. 9 10 जा 90 मायनस प्लस असं ऍडजस्ट करत असतो आपण. ही नेहमीची पद्धत. आणि मग इथं आपण मांडायची. एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 10x मायनस 90 इक्वल टू 0. याच्यातून कॉमन काढा. एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 9 प्लस 10 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 9 इक्वल टू 0. 2 brackets x minus 9 is one bracket, x plus 10 another bracket equal to 0. Therefore x minus 9 equal to 0 and x plus 10 equal to 0. Therefore x equal to 9 and x equal to minus 10. एज काय मायनस असू शकणार नाही. इट इज नॉट पॉसिबल. नॉट इक्वल. मग काय असणार आहे. x ची व्हॅल्यू 9 मिळाली म्हणून प्रगतीज प्रेझेंट एज. देअरफॉर प्रगतीज present age equal to 9 years. तिचं
प्रेझेंट एज जे आहे ते काय असणार आहे 9 इयर्स. आता हे तुमचं चुकलं का बरोबर, आन्सर तुमचं बरोबर का एवढं केल्यानंतर तुम्हाला चेक करता यायला पाहिजे आपलं आन्सर बरोबर काय राईट आहे का रॉंग आहे. तर काय करायचं पाहिजे बघा, इथे ठेवायचं 9 - 2 7, 9 + 3 12, यांची मल्टिप्लिकेशन 84 येते का पहा. आन्सर बरोबर आहे तुमचं आन्सर करेक्ट. म्हणजे तुम्ही एवढं केल्यानंतर आन्सर तुम्ही चेक करून बघायचं की जेणेकरून तुमचं आन्सर तुम्हाला पुन्हा जर काय चुकलं असेल तर दुरुस्त करता येते. ओके, समजलं. ह्याला टॅली म्हणतात, त्याला काय म्हणतात टॅली. ओके, आता हा झाला पहिला क्वेश्चन. समजा प्रगतीचे एज किती आहे 9 इयर्स आलं प्रेझेंट एज. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. सेकंड क्वेश्चन, the sum of squares of two consecutive odd numbers, sum of squares of two consecutive odd numbers is 244. आपल्या बुकमध्ये, जुन्या बुकमध्ये, नवीन बुकमध्ये बदल झालेला आहे. जुन्या बुकमध्ये नॅचरल फक्त म्हणले, ते नॅचरल ठिकाणी आपण ऑड करून घेणार आहे. ओके, तर तिथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे तिथं, ते आपण दुरुस्त करून घेणार आहे. तर काय म्हणते बा, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या ऑड नंबरची मल्टिप्लिकेशन, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द टू कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबरची 244 नंबर. तर दोन लगतच्या विषम संख्यांची, ऑड म्हणजे काय विषम संख्यांच्या स्क्वेअरची बेरीज 244. आता काय सपोज करायचं, लेट सपोज टू कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. पहिला जर x असेल तर दुसरा x + 2 असणार, कारण ऑड नंबर म्हटलं काय आणि इव्हन म्हटलं काय 2चा डिफरन्स असतो ना. म्हणजे ऑड म्हणजे कसं 1 3 5 7 9 11 असे जे 2-2चे असतात ना, त्याला ऑड नंबर म्हणायचे, 2-2च्या फरकाने येणारे. आले का? आणि ते 2-2च्या फरकाने येणारे. मग इव्हन म्हटलं तरी तेच सपोज करायचं, ऑड म्हटलं तरी तेच सपोज करायचं, काही बदल करायचा नाहीये. समजलं? हे एक लक्षात आलं. तर ते काय म्हणलंय, सम ऑफ स्क्वेअर म्हणजे त्यांच्या वर्गांची बेरीज बाय कंडिशन. कंडिशन काय, वर्गांची बेरीज x² + x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 244. असं इक्वेशन पहिला शांतपणे तयार करायचं, मग सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायचं का तुम्हाला जमायला लागले, पण काय करायचं, त्याच्या स्क्वेअरची ऍडिशन तुम्हाला काय करता येईल, काय केली 244. x² याचं एक्सपान्शन करायचं, पहिल्याचा स्क्वेअर प्लस फर्स्ट इंटू सेकंड इट्स ट्वाइस, फर्स्ट इंटू सेकंड 2x इट्स ट्वाइस 4x + 4 आणि हा 2चा स्क्वेअर 4 आणि हा 244 इकडे ट्रान्सफर करू. x² + x² 2x² + 4x आणि यांची सबट्रॅक्शन -240 = 0. 244 म्हणून 4 घालवायचे, मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. आता 2 ने डिवाइड केले, छोटे एक्झाम्पल होते बघा, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड. आणि मग इथं डिवाइड केला की x², इथं डिवाइड केला की 2x, इथं डिवाइड केला की 120 = 0. जरा बस सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालं, हे सॉल्व्ह करायचं, सोडवत जायचं. कसं सॉल्व्ह करायचं, याची दोघांची मल्टिप्लिकेशन, त्याची स्प्लिट 2 येण्यासाठी 12 व 2 जार, मिडलचं साइन बिगरला, त्याच्या पुढे स्मॉलरला x जोडायचं. बघा बरं, -12 मधून 2 गेला, -12 12 10 जार 100, -12 मधून 10 गेला 102 आला का, आणि यांची मल्टिप्लिकेशन 120 आली का, मायनस, लक्षात घ्या, मिडलचं साइन बिगरला, त्याच्या अपोजिट स्मॉलरला. लक्षात ठेवा, मिडलचं साइन बिगरला, त्याच्या अपोजिट स्मॉलरला. आणि मग ऍडजस्ट करूया, +12x - 10x - 120 = 0. सेम कॉमन करायचं,
x plus 12 minus 10 as a common x plus 12 हे दोन ब्रॅकेट सेम यायला लागतात तुम्हाला सांगितले मी आणि मग x plus 12 second bracket x minus 10 therefore x plus 12 equal to 0 or x minus 10 equal to 0 therefore x equal to minus 12 x equal to 10 मला सांगा minus 10 is not possible कारण h काय नंबर आपल्याला काय त्याचा ऑड नंबर म्हटलेला आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे नॅचरल नंबर म्हटलेला आहे ना ऑड नॅचरल नंबर त्यामुळे हे आन्सर तुमचं 10 म्हणजे एक नंबर असणार 10 दुसरा असणार 10 plus 2 therefore those numbers are हा असणार 10 फर्स्ट स्टेप असणार 10 आणि दुसरा 10 plus 2 means 12 हे कोणते आले बघा Hello students, we are going to start the third example. In the orange garden, Mr. Madhusudan, there are 100 orange trees. The number of trees in a row is 5 more than that of in each column. म्हणजे कॉलम मध्ये जेवढे नंबर्स आहेत झाडांचे त्याच्यापेक्षा जास्त रो मध्ये 5 आहेत. Find the number of trees in each rows columns in the steps following flowchart. फ्लोचार्ट दिलाय त्यात कसं भरायचं सांगतो आहोत आपण न त्या फ्लोचार्टला बघता आपण सॉल्व्ह करूया नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम पहिल्यांदा आपण काय करूया नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इक्वल टू एक्स सपोज करू आणि मग रोज मध्ये 5 जास्त आहेत ना कॉलम्स म्हणजे उभ्या रांगा आणि रोज म्हणजे आडव्या रांगा ओके नाही नंबर ऑफ ट्रीज इन रोज इक्वल टू एक्स प्लस 5 जास्त आहे ओके नाही पण टोटल नंबर किती आहेत त्यांच्याकडे 150 टोटल नंबर किती आहे 150 therefore टोटल नंबर इक्वल टू रोज इंटू कॉलम असं असतं रोजच्या संख्या इंटू कॉलमची संख्या यांचा गुणाकार केला की टोटल नंबर्स मिळतो मग एक्स इंटू एक्स प्लस 5 थोडं मी इकडे म्हणतो इक्वल टू नंबर आहे 150 सॉल्व्ह करूया एक्स इंटू एक्स प्लस 5 एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू -150 इक्वल 0 काय केलं समजलं का म्हणजे रोज मध्ये जेव्हा x आहेत कॉलम मध्ये किती आहेत 100x प्लस 5 आहेत आणि टोटल किती आहेत तर 150 आहेत म्हणजे टोटल नंबर इक्वल रोज इंटू कॉलम मग आता हिची स्प्लिट करूया आपण -150 x स्क्वेअर दॅट इज 15 10s are 150 मिडलचं साइन बिगरला त्याच्या अपोजिट स्मॉलरला x जॉईन करा काय मिळेल पा x स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इक्वल टू 0 therefore कॉमन करायचं x इंटू ब्रॅकेट x प्लस 15 मायनस 10 इंटू ब्रॅकेट x प्लस 15 इक्वल टू 0 therefore x plus 15 and x minus 10 equal to 0 therefore x plus 15 equal to 0 and x minus 10 equal to 0 and then 15 transfer करू x equal to -15 and x equal to 10 आता मला सांगा मायनस नंबर ऑफ ट्रीज मायनस असतील का नाही इट इज नॉट पॉसिबल therefore x equal to 10 therefore त्यांनी काय विचारले काय प्रश्न विचारले नंबर ऑफ ट्रीज इन रो मध्ये किती ट्रीज असते तर 15 असते कॉलम मध्ये 10 असते therefore आपल्याला क्वेश्चन दोन्ही लिहूया आपण नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम equal to 10 and number of trees in rows equal to 10 plus 5 it is 15 this is answer लक्षात आलं का हे जर लक्षात आलं असेल हा झाला थर्ड क्वेश्चन त्या पॉइंट मध्ये फोर्थ क्वेश्चन काय विवेक इज ओल्डर दॅन किशोर विवेक इज
ओल्डर मोठा, ओल्डर म्हणजे मोठा. विवेक हा कुणापेक्षा, किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5. द सम ऑफ देअर रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एज. असा प्रश्न आहे. आता विवेक आणि किशोर, मोठा कोण आहे? विवेक मोठा आहे आणि किशोर लहान आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, किशोरचं प्रेझेंट एज. लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर, प्रेझेंट एज ऑफ किशोर इक्वल टू x इयर्स. कारण लहान कोण आहे त्याचं सपोज करा, लक्षात घ्या. मोठा असेल म्हणजे मोठ्या जरी सपोज केलं तर ते मायनस करावं लागतं, लहान जर सपोज केलं प्लस करायचं. आता विवेक जो आहे ना, प्रेझेंट एज ऑफ विवेक, प्रेझेंट एज ऑफ विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे x प्लस काय असणार आहे, 5 असणार आहे. मग समजा ह्याचं x म्हणलं तर ह्याला x मायनस 5. उत्तरात काय फरक पडत नाही, पण ते थोडंसं मायनस म्हणले गोंधळ होण्यापेक्षा हे असं करून घ्यायचं. आणि मग आता काय म्हणतो बा, कंडिशन दिले. बाय कंडिशन काय दिले पहा. तर ह्या दोघांचा रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त, एक्सचा व्यस्त 1/x, ह्याचा व्यस्त 1/x प्लस 5 इक्वल टू 1/6 असं त्यांनी दिलेलं आहे. दोघांच्या रेसिप्रोकलची ऍडिशन, सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स, दोघांच्या रेसिप्रोकलची सम म्हणजे बेरीज, असं एवढं तयार करून घ्यायचं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. महत्वाचं हे समजलं पाहिजे लक्षात. x प्लस 5 क्रॉस, इकडे क्रॉस, x डिवायडेड बाय x इंटू x प्लस 5 इक्वल टू 6. काय केलं पहा, याने इकडे मल्टिप्लाय केलं, याने इकडे मल्टिप्लाय केलं, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन इथं मांडली 1/6. x प्लस x 2x प्लस 5 divide x square plus 5x, x square plus 5x equal to 1/6. 1/6. हा 6 इकडे, आता बघा याने इकडे मल्टिप्लाय करायचं, याने इकडे मल्टिप्लाय करायचं. पहिला असं करू, x square plus 5x, x square plus 5x equal to, याने इकडे मल्टिप्लाय, इथं डायरेक्ट मल्टिप्लाय, इथं असं क्रॉस, ह्याला क्रॉस म्हणतात, त्यांना डायरेक्ट मल्टिप्लाय. 6 इंटू 2x प्लस 5. काय केलं बघा बरं, यानं 1 ला केलं मल्टिप्लाय, इथं लिहिलं, यानं इकडे मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं. आता यानं आत मल्टिप्लाय करूया, x स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू 12x प्लस 30. बरोबर का, 6 2 12, 6 5 30. ट्रान्सफर करू इकडे, x स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x मायनस 30 इक्वल टू 0. सगळं ट्रान्सफर करू इकडं. काय मिळते बा, एक्स स्क्वेअर मायनस 12 मधून 5 गेला 7x, 12 5 गेला 7 राहिला, मायनस 30 इक्वल टू 0. आता झालं का क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. याने याला मल्टिप्लाय करायचं, मायनस 30x स्क्वेअर, त्याची फूड 7 येण्यासाठी 10 3 30, मिडलचं साइन बिगरला, त्याच्या अपोजिट स्मॉलरला, x ऍडजस्ट करायचा, x काय करायचा, ऍडजस्ट करायचा आणि सोडवत जायचं पुढे. x स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इक्वल टू 0. x इंटू ब्रॅकेट x मायनस 10, 3 इंटू ब्रॅकेट x मायनस 10 इक्वल टू 0. फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 10, सेकंड ब्रॅकेट x प्लस 3 equal to 0. Therefore, x minus 10 equal to 0. X plus 3 equal to 0. Solve करा, x equal to 10, x equal to minus 3. मला सांगा age minus असतं का? नाही, it is not possible. Therefore, present age of Kishore is 10 years. खाली हे दोन सेंटेन्सेस तुम्ही लिहू शकता. Present age of Kishore is 10 years. and present age of Vivek is 10 plus 5 15 years. असे दोन सेंटेन्सेस तुम्ही लिहा, काही प्रॉब्लेम येणार नाही. येते का लक्षात तुमच्या? पुढचा क्वेश्चन पहा. आता हा झाला कितवा क्वेश्चन आपला, हा क्वेश्चन आहे तो 4th क्वेश्चन. ओके, आता 5th क्वेश्चन कडे जाऊ आपण.
फिफ्थ क्वेश्चन काय पहा, सुयश स्कोवर्ड 10 marks more in second test than in first test. म्हणजे पहिल्या टेस्ट पेक्षा दुसऱ्या टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क्स जास्त मिळालेले आहेत. बघा, म्हणजे दुसऱ्या टेस्ट मध्ये जास्त मार्क्स मिळाले, 10 मार्क्स जास्त पहिल्यापेक्षा. म्हणजे पहिल्यामध्ये जर का 10 मिळाले असेल, दुसऱ्यात 15 मिळाले असतील असं. म्हणजे पहिल्या पण किती मिळाले माहित नाही, आपण हे अंदाज म्हणतोय की 10 मिळाले असतील, 5 मिळाले असतील, आले का लक्षात. तर सुयशला दुसऱ्या टेस्ट मध्ये 10 मार्क्स पहिल्यापेक्षा जास्त मिळाले. पुढे म्हटले 5 times the score of the second test is the same as the score of the first test. Find the score in the first test. पहिल्या टेस्ट मधला स्कोर आता काय आहे बघूया. तर सुयश स्कोअर ऑफ असं म्हणतो. लेट सपोज स्कोअर ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट इक्वल टू एक्स सपोज करू. काय माहित नाही, ठीक आहे. फर्स्ट टेस्ट मध्ये एक्स मार्क्स मिळाले त्याला. स्कोअर ऑफ सुयश इन सेकंड टेस्ट 10 मार्क्स जास्त आहेत. किती मार्क्स जास्त आहेत? 10 मार्क्स जास्त आहेत. 10 मार्क्स जास्त आहेत पहिल्यापेक्षा. पहिली किती आहेत माहिती आहे, दुसऱ्यात एक्स प्लस 10 झाले. मग त्यांनी म्हटलं 5 times द सेकंडचा 5. कंडिशन काय? कंडिशन आपण काय म्हणतो, बाय कंडिशन सेकंडचा काय म्हटले, सेकंडची 10 टाइम्स केली. सेकंड टेस्टची काय केली, 5 टाइम्स केली. किती टाइम्स? 5 टाइम्स केली. मी 5 ने गुणायचं. ही फर्स्ट टेस्टची स्क्वेअर बरोबर आहे. फर्स्ट टेस्टच्या स्क्वेअर बरोबर. हे फर्स्ट टेस्ट मध्ये जो मार्क्स मिळाले स्क्वेअर केला की दुसऱ्या टेस्टला 5 ने गुणून ती मार्क्स मिळतात. म्हणजे पहिल्या स्टेजची मार्क्सचा स्क्वेअर केला की दुसऱ्या टेस्टला 5 ने गुणल्याने जेवढी येतात तेवढी दोघांची इक्वल होतात असं त्याचा क्वेश्चन आहे. बघा पुन्हा एकदा वाचतो बघा. 5 times द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम द स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे पहिल्या टेस्ट मधल्या मार्काचा वर्ग हा दुसऱ्या टेस्ट मधल्या मार्काच्या 5 पटी बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. आपण असं मांडल्यानंतर इथं मांडूया 5 इंटू सेकंड मध्ये कोण आहे, एक्स प्लस 10 आहे. आणि फर्स्ट मध्ये कोण आहे, एक्स स्क्वेअर झालं. 5x प्लस 50 इक्वल टू एक्स स्क्वेअर. 5 ने मल्टिप्लाय केलं. ट्रान्सफर करूया तिकडे आपण, म्हणजे एक्स स्क्वेअर 5x तिकडे गेला मायनस 5x, 50 तिकडे गेला मायनस 50 इक्वल टू 0. आणि मग हे यांची मल्टिप्लिकेशन करू. मायनस 50x स्क्वेअर 10 5 आर 50x x मायनस प्लस. बघा बरं, मायनस 10x मधून 5x गेला, काय आला, मायनस 5xच आला. लक्षात घ्या. आणि मग हे मांडणी आपण असे करू, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इक्वल टू 0. सॉल्व करूया. हे समजलं का? मायनस 10 मधून 5 गेला मायनस 5. x इंटू ब्रॅकेट x मायनस 10 प्लस 5 इंटू ब्रॅकेट x मायनस 10 इक्वल टू 0. Therefore x minus 10 in one bracket x plus 5 in second bracket equal to 0. Therefore x equal to 10. X minus 10 equal to पहिली स्टेप घेऊ equal to 0. x plus 5 equal to 0. Therefore x equal to 10. x equal to minus 5. आता मार्क्स मायनस असू शकणार नाही, म्हणजे इट इज नॉट इक्वल. असू शकत नाही. मार्क्स नेव्हर निगेटिव्ह. Therefore त्याला किती मार्क्स मिळाले मग पहिल्या टेस्ट मध्ये 10. इथे मग खाली लिहायचं, इथं खाली स्कोअर ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट इथं लिहायचं 10 मार्क्स. किती मार्क्स मिळाली? 10 मार्क्स. आणि मग स्कोअर ऑफ इन सेकंड टेस्ट 10 प्लस 10 20. खाली ह्या दोन ओळी, ह्याच दोन लाईन्स आहेत त्या खाली अशा उतरायच्या आणि अशा आपण तुम्ही लिहू शकता. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल, हे तुम्ही करू शकता. हा झाला तुमचा 5th क्वेश्चन. समजलं? अजून एक क्वेश्चन घेऊ. 6th 10 क्वेश्चन्स आहेत.
क्वेश्चन नंबर 6 काय पहा, मिस्टर कासम रन्स ए स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग द अर्थन पॉट्स, म्हणजे मातीची भांडी करण्याचा एक व्यवसाय मिस्टर कासमचा होता. ही मेक्स अ सर्टन नंबर ऑफ द पॉट्स ऑन अ डेली बेसिस, रोज तो काय करायचा, काही भांडी तयार करायचा. प्रोडक्शन ऑफ द कॉस्ट इज इच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स, म्हणजे जेवढी तो भांडी तयार करायचा ना त्याच्या 10 पटीपेक्षा ₹40 त्या भांड्याची किंमत असायची. प्रोडक्शन कॉस्ट, निर्मिती कॉस्ट म्हणजे निर्माण करण्यासाठी एवढा पैसा लागायचा. ही मेक्स द वन डे इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ द पॉट्स पर डे 600, प्रत्येक दिवशी जर ₹600 त्याला खर्च जर येत असेल प्रोडक्शनचा, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ द वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आणि मग प्रोडक्शन कॉस्टची एका भांड्याची निर्मिती मूल्य किती असेल आणि किती भांडी तो दिवसाला तयार करत असेल ते करा. आता आपण असं म्हणूया, ही मेक्स, कासिम मेक्स X पॉट्स इन अ डे, एका दिवसामध्ये तो X नंबर ऑफ पॉट्स तयार करतो. मग त्याचं कॉस्ट, देअरफॉर कॉस्ट ऑफ अ पॉट, एका पॉटची कॉस्ट काय असणार आहे, 40 मोर दॅन 10 टाइम्स, म्हणजे ह्याची 10 पट करायचे आणि त्यात 40 मिळवायचं. 10 पटीपेक्षा 40 ने जास्त. 40 मोर दॅन 10 टाइम्स, म्हणजे 10 टाइम्स करायचं, 40 प्लस करायचं. लक्षात घ्या, 40 मोर दॅन 10 टाइम्स, म्हणजे 10 टाइम्स करायचे आणि 40 त्यात प्लस करायचं. आणि त्याला टोटल कॉस्ट किती येणार, टोटल कॉस्ट 600 बाय कंडिशन x into 10x plus 40 equal to 600. हे झाले इक्वेशन सॉल्व करू शकता तुम्ही. 10x square plus 40x minus 600 equal to 0. 10 ने डिवाइड करून छोटे एक्झाम्पल करू शकता. डिवाइड बाय 10 ऑन बोथ साइड. 10 ने डिवाइड केला की x square plus 4x minus 60 होईल. 10 ने डिवाइड करायला 0 0 घालवायचं आहे फक्त. आणि मग मल्टिप्लिकेशन तुमची -60x स्क्वेअर, ते मिळणार तुम्हाला 10 6 60. x ऍडजस्ट करा, प्लस मिडलचं साइन बिगरला, त्याच्या अपोजिट स्मॉलर. त्यामुळे काय होईल, x स्क्वेअर प्लस 10x minus 6x minus 60 equal to 0. Therefore कॉमन करा, x into x plus 10 minus 6 into x plus 10 equal to 0. Therefore x plus 10 is one bracket, x minus 6 is another bracket. Therefore x plus 10 equal to 0, x minus 6 equal to 0. Therefore x equal to -10 and x equal to 6. हे आन्सर. आता पॉटची संख्या काय मायनस असू शकणार नाही, त्यामुळे तो पर दिवसाला काय करत असेल, 6 पॉट्स तयार करत असेल. कासिम मेक्स X पॉट्स इन अ डे, मी 6 पॉट्स तयार करत असेल. किती, 6 पॉट्स तयार करत असेल. कॉस्ट ऑफ अ पॉट, आता बघा, कासिम, देअरफॉर कासिम मेक्स 6 पॉट्स इन अ डे. Therefore cost of a pot equal to, इथे व्हॅल्यू ठेवायची, 10 into 6 plus 40 means 60 plus 40 means ₹100. एका भांड्याची किंमत त्याची ₹100 असली पाहिजे, लक्षात घ्या. आणि 100 सक 600 रुपये त्याची प्रोडक्शन कॉस्ट असली पाहिजे. समजलं का? हा झाला 6th तुमचा पुढचा क्वेश्चन. तसंच पुढे आपण 7वा क्वेश्चन काय आहे बघणार आहोत. पहा, 6वा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला. 7वा क्वेश्चन आहे पहा, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल द 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न्स द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ अ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. म्हणजे प्रतीक काय करतोय तर 36 किलोमीटर पाण्याच्या प्रवाहाबरोबर जातोय आणि पुन्हा तसाच पुन्हा माघारी येतोय पाण्याच्या प्रवाहाच्या पाठीमागं.
डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध त्याच दिशेने आणि अपस्ट्रीम म्हणजे विरुद्ध दिशेने. आणि तर त्या पाण्याच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो वेग 12 किलोमीटर पर आवर आहे, लक्षात घ्या. तर स्पीड ऑफ बोट इज इन वॉटर दिले पहा. स्पीड ऑफ बोट इन स्टिल वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर दिलेलं आहे तुम्हाला. आता पाण्याचा हे बोटचं स्टिल वॉटर म्हणजे शांत पाण्यामध्ये पाण्याचा प्रवाहाचं शांत असतानाचं बोटचं स्पीड आहे स्टिल वॉटर म्हणजे शांत पाण्यामध्ये 12 किलोमीटर पर आवर अशा प्रकारे त्याचं स्पीड आहे. मग आता करंटचा स्पीड माहित नाहीये. स्पीड ऑफ करंट म्हणजे प्रवाह, पाण्याचा प्रवाह, वॉटर करंट, त्याला काय म्हणते वॉटर करंट, इक्वल टू x किलोमीटर पर आवर आपण मानणार. आता बघा आपल्या तो 36 किलोमीटर जातोय आणि 30 म्हणजे जातोय असा 36 किलोमीटर आणि पुन्हा माघारी येतोय, ह्या दिशेने जातोय पुन्हा माघारी 36 किलोमीटरच येतोय. आपल्याला फॉर्म्युला आहे टाइम इक्वल टू किंवा डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड इक्वल टू टाइम, म्हणजे डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड. आता हे पाण्याच्या दिशेने स्टील वॉटरचा मधला वेग, त्या बोटीचा वेग एवढा आहे आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग एवढा आहे. मग पाण्याच्या दिशेने म्हणले की 12 + x आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेने म्हणले की 12 - x. दिशेने म्हणलं की 12 प्लस करायचं आणि विरुद्ध दिशेने म्हणले की मायनस करायचं. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण घालूया 36 हा डिस्टन्स आहे, 36 हे डिस्टन्स आहे, दोन्हीही लक्षात घ्या. 36 हे डिस्टन्स आहे, 36 हे डिस्टन्स आहे आणि पाण्याच्या दिशेने डाऊनस्ट्रीम म्हणलं की 12 + x घ्यायचं आणि अपस्ट्रीम म्हणलं की 12 - x घ्यायचं. आणि तेव्हा जाऊन माघारी म्हणजे असं जाऊन पुन्हा माघारी यायला त्याला किती वेळ लागतोय तर म्हटलं इट टेक्स द हाऊ मेनी आवर्स, दॅट इज द 4 आवर्स असं म्हटलेलं आहे. त्याला जाऊन माघारी यायला त्याला किती वेळ लागतो आहे, दॅट इज द 4 आवर्स नाही, इट टेक्स 8 आवर्स. किती तास लागतोय पहा, 8 आवर्स मीन्स 1/8 8 आवर्स लागतो. आणि मग हे सॉल्व्ह करायचं. आता इथं मी हे जे तुम्हाला फिगर काढले की नाही त्या ठिकाणी म्हणतो स्पीड ऑफ बोट डाऊन स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीमचं लक्षात घ्या. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे वेग वाढतो म्हणजे प्लस करायचं, म्हणजे प्रवाहाचा वेग अधिक त्या बोटीचा वेग. आणि स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम म्हणजे कमी होतो 12 - x आणि म्हणून मी ते घेतलं 36 डिवाइडेड बाय 12 प्लस प्रतीक टेक्स द 8 आवर्स टू ट्रॅव्हल द 36 किलोमीटर डाऊन बरोबर आहे आणि 12 किलोमीटर आहे बरोबर आहे. तर 1/8 तास लागतात. त्याला किती तास लागतात, 8 आवर्स. हे आवर्स मध्ये मिळते, 1/8 आवर्स मध्ये मिळते. आवर्सच दिलेलं आहे ना, जर का त्यांनी मिनिट दिलं असेल तर आपण तसं केलं असतं. तर आता भाग जातोय पहा, त्यातलं 36 कॉमन काढा. 36 काय करा, 36 हे समजलं का बघा, डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड इक्वल टू टाइम आणि त्याचा यूज करून डिस्टन्स 36 स्पीड हे घेतलं किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर. डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम, हे टाइम अपस्ट्रीमचं आहे, हे टाइम एवढं टाइम लागणार, अपस्ट्रीमला एवढं टाइम लागणार, डाऊनस्ट्रीमला एवढं टाइम लागणार आणि दोन्ही म्हणून 8 आवर्स लागणार जायचं आणि यायचं. समजतंय. आता 36 कॉमन काढा, 1/12 + x 1/12 - x इक्वल टू 8. समजते का बघा बरं. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मी काय करतो पहा, हा 36 इकडे डिवाइड करतो आणि याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 12 - x
12 प्लस एक्स आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन डिवाइड 12 प्लस एक्स अँड 12 मायनस एक्स आणि हा जो 36 आहे तो इकडं डिवाइड करतो 4 2 जार 4 9 जार 4 4 2 8 4 9 36 असा भाग लागेल. आता इथं पहा एक्स एक्स इथं कॅन्सल झाला. हे किती मिळालं 24 आणि ह्यांची मल्टिप्लिकेशन लक्षात घ्या. हे कसं होतं माहिती का हे फर्स्ट स्क्वेअर मायनस सेकंड स्क्वेअर पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग एका कंसात बेरीज दुसऱ्या कंसात वजाबाकी आहे म्हणजे की 144 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 2/9 असं इक्वेशन तयार झालं. आता पुन्हा यानंतर असं सरळ मल्टिप्लिकेशन करायचं असं सरळ मल्टिप्लिकेशन 24 9 जार असं म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट 144 मायनस एक्स स्क्वेअर किंवा आणखीन छोटं तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. हे पहा इथं भाग जातो बे के बे बेलून 4 पुन्हाचा भाग असतो तो आपला वाचतो इथं भाग जातो असा न्यूमरेटरला भाग लावता येतो आणि मग असं क्रॉस करा ह्या 1 ला 144 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 92 अष्टोदरशे 108 108 हे सर्व ट्रान्सफर करा तिकडं. हे काय करा ट्रान्सफर करा 100 किंवा एक्स स्क्वेअर ट्रान्सफर करा 100 करा ना 144 मायनस 108 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस झाला आणि मग तुम्हाला काय मिळते पहा एक्स स्क्वेअर इक्वल टू 36 यांची सबट्रॅक्शन काय झाली 36 आणि देअरफॉर एक्स इक्वल टू प्लस और मायनस 6 एक्स इक्वल टू प्लस 6 और एक्स इक्वल टू मायनस 6 असू शकत नाही कारण एक्स हे जे आहे ते करंट स्पीड ऑफ करंट 6 किलोमीटर पर आवर हे मायनस असू शकतं का नाही. देअरफॉर आपल्याला काय प्रश्न विचारलाय तर स्पीड ऑफ वॉटर करंट देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर फिनिश हे त्याचं आन्सर. समजलं का पहा हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढचा क्वेश्चन 8th क्वेश्चन आहे बघा 8th क्वेश्चन हा 7th क्वेश्चन झाला 7th क्वेश्चन 8th क्वेश्चन का आहे पाहूया. Pintu takes 7 days more than the Nishu to complete the certain work. म्हणजे एखादं काम असेल ते पूर्ण करण्यासाठी पिंटूला निशूपेक्षा पिंटू आणि निशू दोघं जण ते काम करायला लागले पण पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात पण त्या दोघांनी ठरवलं आपण दोघं जण एकत्र मिळून ते काम करूया असं असेल तर तो दोघं जण 4 दिवसात ते काम करतात. म्हणजे पिंटूला 4 दिवस जास्त लागतात निशूला कमी लागतात लवकरच निशू कंप्लीट करतोय. मग आपण निशूचे काय करूया टाइम मांडूया ठीक आहे. तर कसं म्हणणार निशू टेक्स एक्स डेज टू कंप्लीट अ वर्क. निशूला एक्स दिवस लागतात पण पिंटूला 4 दिवस जास्त 6 दिवस जास्त लागतात ना. पिंटू टेक्स द 6 days मोर दॅन द निशू म्हणजे पिंटू टेक्स एक्स प्लस 6 days टू कंप्लीट अ वर्क. ते वर्क कंप्लीट करण्यासाठी 6 दिवस जास्त लागतात. पण ते दोघांनी ठरवलं तर आपण दोघं जण एकत्र मिळूनच करूया तर ते काम 4 दिवसात कंप्लीट करतात. तर ते म्हणले हाऊ मेनी डेज वुड इट टेक द कंप्लीट द वर्क इफ दे अलोन. त्यांनी प्रत्येकाने सेपरेट जर काम केलं तर मात्र त्यांना किती दिवस लागतील. तर आपल्याला बाय कंडिशन काय पहा बाय कंडिशन लक्षात घ्या निशू एक्स दिवसात एक काम पूर्ण करतोय मग एका दिवसात त्यांनी किती काम केलं 1/x. निशू एका दिवसात बघा पूर्ण काम एक्स दिवसात करतोय मग हा तो मानतोय इथं निशू वर्क 1/x वर्क 1 बाय एका दिवसात काम केलं
1/x एवढं काम. निशू वर्क इन 1 day 1/x and Pintu work in 1 day 1/x + 6. तेव्हा त्यांना दोघांनी आता हे एका दिवसाचं काम दोघांनी एकत्र केलं तर त्याला 4 days लागतात. म्हणजे इक्वेशन असं होईल बाय कंडिशन 1/x + 1/x + 6 = 1/4. म्हणजे दोघांनी मिळून काम केलं तर ते काम एका दिवसातलं काम एवढं होणार आहे. चार दिवस काम होणार, 4 दिवसात कंप्लीट करणार आहे. 1/4 + 1/4 + 1/4 + 1/4 4/4 म्हणजे एक काम कंप्लीट होणार आहे. म्हणून दोघांनी हे एकाने निशून काम केलेलं, हे पिंटूनं काम केलं, दोघांनी मिळून एका दिवसात एवढं काम केलं तर त्यांना प्रत्येकाला काम करण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी दिवस किती लागतील असा क्वेश्चन आहे. बघूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x × x + 6 divided by x × x + 6 x + x + x + 6 x × म्हणजे असं प्लस असं प्लस असं आणि ह्याची मल्टिप्लिकेशन = 1/4. 2x + 6 divided by x² + 6x = 1/4. पुन्हा क्रॉस करायचं असतं आणि इकडं x² + 6x = 4 ने मल्टिप्लाय केलं 8x + 24 24 x² + 6x - 8x + -24 = 0. Therefore x² - 2x - 24 = 0. मग याची स्प्लिट करायची. तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे -24 x² ची स्प्लिट 6 4 जा -6 + 4 x ऍडजस्ट करायचं. x² - 6x + 4x - 24 = 0. कॉमन काढा. x × x - 6 4 × x - 6 x - 6 as a common x + 4 सेकंड ब्रॅकेट 2 ब्रॅकेट तयार झाले. आलं का लक्षात? आणि मग x - 6 = 0 and x + 4 = 0. therefore x = 6 and x = -6. आता मला सांगा x काय निशू टेक्स x साठी डेज काय मायनस असतात का नाही. म्हणून निशू लाईक ठेवा. हे इथं खाली आन्सर लिहू शकता. निशू टेक्स 6 days to complete a work and Pintu takes x + 6 म्हणजे 6 + 6 12 days. हे दोन वाक्य खाली लिहा 6 आणि 12. ओके, हे त्याचं आन्सर. आता आपण पुढचा क्वेश्चन 9th क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन आहे इफ 406 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर, quotient is 6 more than the 5 times of the divisor and remainder is 1. Find the quotient and divisor. आता लक्षात घ्या आपल्याकडे हे जे असतं ना इथं आपण नेहमीची आपली 4थी 5वी 6वी पर्यंतची जी म्हणजे भागाकाराची पद्धत आहे ना ही अशी असते. हा जो असतो तो डिव्हिडंड असतो. डिव्हिडंड हा जो असतो हा कोशंट असतो. म्हणजे याला आपण भाज्य, याला भागाकार, याला भाजक, याला बाकी असं आपण म्हणत असतो. आलं का लक्षात? आता हे सर्व जे आहे त्यांनी काय म्हणले पहा तर 406 इज डिवायडेड बाय, म्हणजे डिवाइड कोणाला करायचं आहे 406 ला, म्हणजे तो डिव्हिडंड झाला इथं बघा. त्याला कुठल्या नॅचरल नंबरने डिवाइड करायचं, डिवायझर म्हणतो. डिवायझर कुठला नॅचरल नंबर माहित नाही, आपण x ने डिवाइड केलं, डिवायझर x झाला. त्याची रिमाइंडर म्हणजे बाकी एक राहिली. तर तो कोशंट काय जो तुम्ही भागाला घेतलेला त्याचा जो कोशंट आहे तो कोशंट काय असेल
म्हणजे त्याचा जो हा इथली भागाकार जो आहे तो भागाकार काय असेल असा प्रश्न आहे. समजलं का? म्हणजे एक्सनी 460 ला एक्सने डिवाइड केलं तर 5x + 6 एवढा भागाकार येतो, बाकी 1 येते असा त्याचा अर्थ होतो. समजलं? हे सगळं इथं मी मांडून दाखवलं. याचा एक फॉर्म्युला आपण 9th मध्ये शिकलोय, डिव्हिडंड इक्वल टू कोशंट इंटू डिव्हायझर, याला डिव्हायझर म्हणतात ना, डिव्हायझर प्लस रिमाइंडर, बाकीला रिमाइंडर म्हणतात. म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार बाकी, भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. हे मराठीमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन सूत्र लिहून दिलं. आपण 9वी मध्ये शिकलेले सूत्र आहे ते इंग्लिशमध्ये वर मांडले, खाली मराठीमध्ये मांडलेलं आहे. पहा आता व्हॅल्यू फक्त घालायचे, बाकी काही करायचं नाही. हे सगळं फॉर्मॅट तुमच्या लक्षात आलाय का? पहा 460 ला x नी भागल्यानंतर बाकी 5x + 6 आहे ते बाकी, आणि भागाकार 5x + 6 येतो, बाकी 1 राहते. तर मग हे सूत्र मांडलं. तर डिव्हिडंड तुमच्याकडे आहे 460, त्याला 7 दाखवायचंय. कोशंट तुमचा आहे 5x + 6, भाजक आहे तुमचा x, बाकी मिळते 1. असं इक्वेशन तयार झालं. आता ह्यानी मल्टिप्लाय करूया. 460 इक्वल टू 5x² + 6x + 1. हे 460 कडे घेऊन जाऊ. 5x² + 6x + 1 - 460, आणि मग 5x² + 6x - 459 इक्वल टू 0. आणि हे इक्वेशन तुम्ही काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. 459 ला 4 नी गुणायचं आहे. पहा इथं 5 नी गुणायचं आहे. या 5 नी याला गुणायचं. हे पहा इथं 459 × 5 याला कशाने गुणायचं, 5 नी गुणायचं. त्याची जी काय गुणाकार आहे त्याची फोड करून हे एक्झाम्पल तुम्ही करायचं. हे होमवर्क साठी तुम्हाला सोडतो गणित. हे एक्झाम्पल फक्त तुम्ही काय करायचं, ह्याचा गुणाकार करायचा आणि त्याचा काय करायचंय, गुणाकार करून तुम्हाला फॅक्टर पाडायचे आहेत. जमतील का बघा? जमले तर ठीक, नाही तर मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. मग आता अजून एक एक्झाम्पल राहते, ते तेवढं सॉल्व्ह करून दिलं म्हणजे आपला एक्सरसाइज पूर्ण संपली. तुम्हाला होमवर्क म्हणून मी दिलेलं आहे. ते सुद्धा पुढचं सुद्धा मी होमवर्कच देणार आहे. फक्त निम्म सॉल्व्ह करून देणार आहे आणि निम्म तुम्हाला घरात सोडवायला सांगणार आहे. म्हणजे फक्त मी मार्ग दाखवून देणार आहे त्या एक्झाम्पलचा. ते कसं पहा, एक फिगर दिलेली आहे तुम्हाला, एक ट्रॅपिझियम दिलेलं आहे. आपण मराठीमध्ये समलंब चौकोन म्हणतो, ट्रॅपिझियम. आणि हा असा ट्रॅपिझियम. त्याच्या काय जागा भरायचे, ऍक्टिव्हिटी आहे, तर ती ऍक्टिव्हिटी मी सॉल्व्ह करून देतो, त्या पद्धतीने तुम्ही भरत चला. ABCD असं दिलेलं आहे त्यांनी. इथं m म्हटलेलं आहे. हे तुम्हाला 2x + 1 दिलेलं आहे. हे तुमच्याकडे x - 4 आहे आणि हे तुमच्याकडे x - 2 आहे. ओके, तुम्हाला याच्यामध्ये हा समलंब चौकोन आहे. या चौकोनामध्ये ही AB पॅरलल CD असते, लक्षात घ्या. आणि त्याचा एरिया कसा असतो पहा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. हाफ इंटू ह्या समांतर बाजूंची बेरीज, म्हणजे AB + DC. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सम ऑफ पॅरलल साइड्स. त्या समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची, हाईट AM असं असतं. आणि त्याचा तुम्हाला एरिया दिलाय, हा सगळा एरिया 33 दिलेला आहे. 33 दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे ह्या याची किंमत दिलेली आहे तुम्हाला. 33 तर ठेवतो, हाफ इंटू AB ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती, AB ची किंमत दिली तिथं बघा, x दिलेली आहे. x ची, आणि हा XAB, DC तुमच्याकडे आहे हा 2x + 3, 2x + 1 आहे का बघा, इंटू AM आहे x - 4. तर तुम्हाला काय म्हटलंय, तर नुसत्या कम्प्लीट काय करा, फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट करा. AB काढा, BC काढा, नंतर काय काढा म्हटलंय, CD काढा, BC काढा, AB काढा. ह्या 4 गोष्टी तुम्हाला काढायला सांगितल्या. फक्त x ची व्हॅल्यू एकदा आली ना, हे मिळेल. या तिथं x ठेवला,
इथे एक्स ठेवला, इथे एक्स ठेवला की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळते. फक्त एक्स फाइंड करायचं आहे तुम्हाला, एवढं बाकी काही नाही. फॉर्म्युला समजला. एरिया ऑफ ट्रॅपिझियम इक्वल हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट आता हा 2 जो आहे म्हणजे आता सम ऑफ पॅरलल साइड एक्स प्लस 2x प्लस 1 आणि हाईट आहे तुमची एक्स मायनस 2 इकडे आणतो. 2 डिवाइड आहे तो मल्टिप्लाय 66 झालं. यांची ॲडिशन 2x प्लस x मीन्स 3x प्लस 1 अँड x मायनस 4. आता ह्यांची मल्टिप्लिकेशन करायला लागेल, करून देतो. पुढचं तुम्हाला करायचं आहे. 66 इक्वल टू 3x इंटू x 3x स्क्वेअर, 3x इंटू मायनस 4 मायनस 12x 1x मायनस 4. therefore 66 equal to 3x square minus 11x minus 4. सर्व ट्रान्सफर करू इकडे, हे याला ट्रान्सफर करू तिकडं. 3x square minus 11x minus 4 minus 66 equal to 0. म्हणजे याला ट्रान्सफर करू त्यावर. राहिलं काय तुमच्याकडे 3x square minus 11x minus 70 equal to 0. आणि मग हे बघा मायनस 70 इंटू 3x स्क्वेअर म्हणजे मायनस 210x स्क्वेअर. आणि मग ह्याची स्प्लिट ती करून देतो. 21 10 210 मायनस प्लस, बघा बरं तुमची स्प्लिट आली का, मायनस 21 आणि प्लस 10. 3x स्क्वेअर मायनस 21x प्लस 10x मायनस 70. सॉल्व करा, x ची व्हॅल्यू काढा. x ची व्हॅल्यू जी येईल ती AB मिळाला, इथं ठेवा. BC मिळेल, इथं ठेवा. DC मिळेल, इथं ठेवा. AA मिळेल. एवढं तुमचं आन्सर मिळेल. तुम्ही काम करायचं आहे आणि मायनस असलेली फक्त लेंथ घ्यायची नाही आहे. हे काम तुम्ही करा आणि तुमचा हा एक्सरसाइजही संपला आणि इथं टॉपिक तुमचा कोऑर्डिनेट इक्वेशन संपलेला आहे. समजलं?